मध्यान्ह काळ झाला. थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले. बाहेर आद्राच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती. तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्ताने पानधार धरली. पोसाने हात टिपत माज दालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले. बाहेर हत्यारी पहारा फिरवत होता. खंडोजी आणि मालोजी बाबा जंजिराच्या पणाची बातचीत करीत खडे होते. माळवदाच्या दगडी कठड्याला रेलून कविकुलेश डग भरले आभाळ निहाळत होते. एक खिदमतगार पोसबंद तबक घेऊन माज दालनात आला. भोजनाचे तबक छत्रपतींच्या मांडलेल्या चौरंगीवर ठेवून पोस हटविताना त्याचा हात नकळेल असा थरथरला. भातमुदीला घेर धरलेल्या वाडग्यातून गरम वाफा उठल्या. महाराजांनी एका एका वाडग्यावर बोट ठेवून पदार्थाची नावे विचारली. खिदमतगाराने अदबीने पदार्थ सांगितले. नको असलेले वाडगे महाराजांनी तबकातून उचलून बगलेला ठेवले. तरीही तबकात राहिलेल्या 4 वाडग्यांवर खिदमतगाराची बारीक नजर खिळून होती. तबक मनाजोगे बघून महाराजांनी खिदमतगाराला निरोपाचा हात उठविला. प्रत्येक पदार्थातील अंशभाग घेऊन तो तबका बाहेर ठेवून महाराजांनी गडव्यातील पानधार तबकाभोवती फिरून चित्राहुती दिली. परब्रह्मन्नाला डोळे मिटून नित्याचा नमस्कार करून त्यांनी बाही मागे घेत तबकात हात घातला. मूद फोडून तीवर कालवनाचा वाडगा रिता करून छत्रपती भात कालवू लागले. मनात असंख्य विचार फिरत होते त्यांच्या. घास घेण्यापूर्वी सहज त्यांची नजर तबकातील हातावर गेली. वावटळीने दाटले ढग सरासर पिटळले जावेत तसे त्यांच्या मनी घोळणारे राजकारणाचे विचार कुठच्या कुठं पसार झाले. आक्रसल्या डोळ्यांनी महाराजांनी तर्जनीवरची रंग पालटून हिरवट निळी पडलेली मूडची पांढरी शुभ्र खवली अंगठी निरखली. त्यांची उजवी भुवी कमानी बाग घेत वर चढली. डोळे विस्पारले गेले. नागपुड्या फुलल्या. अंगभर सरसरत फिरणाऱ्या रक्ताबरोबर कानपाडी लाले लाल झाली. कपाळावरची उभी शीर टपटपून थडथडू लागली. हात एकदा तबका बाहेर घेऊन त्यांनी खातर जमा केली. तबकापासून दूर होताच अंगठी पांढरट होत होती. हात आत जाताच पुन्हा हिरवट निळी पडत होती. त्या रंग बदलत्या अंगठीबरोबरच छत्रपतींच्या डोळ्यातले रंगही सरासर पालटू लागले. झेंडू फुलल्या राजसंतापाने त्यांचे उभे अंग थरथरू लागले. कपाळावर घाम थेंब तरारून उठले. हात झटकून तबक तसेच पुढे लोटून उठता उठता बाहेरच्या माणसांचे थरकून पाणी व्हावे असे छत्रपती कडाडले. म्हालोजी, तर नमक हरामास चारा हा थाळा घेऊन या त्याला आमच्या सामने. भेदरलेले मलोजी, खंडोजी, कारभारी त्रिंबकजी पहारेकरी आत धावले. येडबडलेल्यांना काय झाले तेच कळेना. फणा उभारलेला जहाल विषारी नाग सर्पाकडे बघावे तसे थाळ्याकडे बघणाऱ्या महाराजांचे ओठ थरथरू लागले. संतापाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. नजर थाळ्यावरून हटेना. मलोजी, खंडोजी आणि कवीजी थाळ्याकडे आणि महाराजांकडे गोंधळून आलटून पालटून बघतच राहिले. ज्यांना थाळा लावला त्यास अगोदर आमच्या समोर आणा. दगलबाज ताफेचे भांडे तडतडावे तशी राजआज्ञा सुटली. पहाऱ्याच्या धारकाऱ्यांनी मूदपाकात जाऊन भल्याची टोके पाठीला लावून त्या खिदमतगाराला छत्रपतींच्या समोर पेश घातला. बोचके बांधून तो गड सोडायच्या तयारीतच होता. त्यातले 4 घास बाहेर नेऊन कुत्र्यासमोर ठेवा. थाळ्यावर बोट रोखून महाराजांनी पहाऱ्यांच्या हवालदाराला सुनावले. हवालदाराने जी म्हणत चौरंगावरच्या तबकातले थोडे अन्न वाडग्यात घेऊन ते बाहेर नेऊन चुचकारत एका कुत्र्यासमोर घातले. खिदमतगार नुसता लटलट कापत होता. छत्रपती त्याच्या समोर आले. ते अन्न पचवायची शामत आमच्या आतड्यात नाही. तुझ्यात दिसते. चला टप. ते घेऊन टाक सर्वांसामने. महाराजांनी तबकाकडे बोट रोखले. नग धनी नग. सर्वांच्या अंगावर काटा सरकावा असे कळकळून खिदमतगार महाराजांच्या पायावर डोके ठेवतो. खामोश. छत्रपतींचे रोखले बोट काही तसूभर हलले नाही. खिदमतगार गदगदत महाराजांच्या पायांना बिलगला. त्याला ठोकरून महाराजांनी धारकाऱ्यांना आज्ञा दिली. घाला ते अमृत त्याच्या नरड्यात. पाठीच्या भाल्याची पाती चारी बाजूंनी कचाकच
रुपताच खिदमतगार मुकाट उठला. डोळ्यातून टपटपणाऱ्या आस्वाद म्हणूनच त्याने छत्रपतींना पेश केलेल्या थाळ्यातील अन्न गुमान गिळले. दालनातील सर्वांचेच डोळे त्याच्यावर खिळले होते. जे समोर चालले होते ते ताणल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज कुणाच्याच हाती काही नव्हते. खिदमतगाराचे डोळे काही वेळातच पांढरे होत गरगर उलटे फिरू लागले. तोंडाला फेसाची तार आली. अंग काळे निळे पडू लागले. बसला होता तो कलंडून थेट आडवा होऊन आचके देऊ लागला. ते बाहेर प्राणांतिक यातनेने केटकारणाऱ्या कुत्र्याच्या विव्हाण्यात मिसळू लागले. लगबगीने पुढे होत त्याची बाराबंदी मुठीने घट्ट पकडत मलोजींनी त्याला गदागदा हलवून विचारले, "अरे कुणाच्या भरीला पडून केलंस हे वंगाळ? बोल, अरे बोल." त्याच्या ओठून फक्त फेसाची तार निघत होती. तोडला असता तरी तो बोलला नसता मलोजी बाबा. पुरा विचार करूनच तो उतरला होता यात. एकामागून एक असे पहिल्या गटातील असामींचे चेहरे महाराजांसमोर फिरून गेले. एक यातना भरला निश्वास टाकून दालन सोडताना महाराजांनी हवालदाराला आज्ञा केली, "बाहेरचे कुत्रे फेकून देऊ नका. खोलीचा खड्डा घेऊन ते गाडा. विषारी आहे ते. या इमानी चाकरेला अंधार बावेवर डाग द्या." माळवादाच्या रोखाने चाललेल्या महाराजांच्या डोळ्यांपुढून धाकलू धनगराची मूर्ती हलता हलत नव्हती. कानात समर्थांच्या खलितांचे वचन घुमत होते, "अखंड सावध असावे." छत्रपतींच्या विषप्रयोगाचा कट फसला होता. आदरांच्या कोसळत्या धारांचे गढूळ पाणलोट होत पन्हाळ्याच्या चारी कड्यावरून कोसळत होते. विषप्रयोगाच्या कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी छत्रपतींनी पन्हाळ्यावर जंग कसून तपास घेतला. काहीच हाती आले नाही. पुराव्यानिशी कोणावरही अदावत घेता येत नव्हती. येऊन टळल्या प्राणघाती प्रसंगाने मात्र महाराजांना जिवारी वेदना झाली होती. बसला पाऊस सुमार होण्याची महाराज वाट बघत होते. शक्य तितक्या लवकर रायगडी जाणे आवश्यक होते.